आज हे काय झालं बघा माझ्याकडून आणि कोणत्या चुकीमुळे झालं तेही तुमच्या पुढं सांगेलच. आणि फक्त खाणं मला इतकं महागात पडलंय ना, काय सांगायलाच नको. तर चला ते तुम्हाला सर्व डिटेलमध्ये पुढे सांगणारच आहे. त्याचबरोबर आज डोसे सुद्धा बनवलेले होते छानपैकी. तर चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. तर सर्वात पहिलं तर सकाळच्या टायमाला मस्त अशी मी चटणी बनवायला घेतलेली आहे. तर आता मी सर्वात पहिला तर आपले बटाटे शिजवून घेतलेले आहेत, कारण की बटाट्याची चटणी बनवायची आहे त्यामुळे. आणि आज मस्त असं डोश्यांचा बेत करणार आहे मी. डोसे, चटणी, परत आपलं बटाट्याची चटणी हे सर्व करणार आहे. तर इथं बघू शकता एकदम सिंपल अशी मी बनवत असते डोश्याची चटणी आपली. तर सगळ्यात पहिलं तर मी तेलामध्ये जिरे, मोहरी, कांदा आणि मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. त्याला चांगलं फ्राय झाले की आपल्याला त्यात हळद टाकायची आहे. तोपर्यंत आता मी दुसऱ्या साईडला आता चटणीला सुद्धा तडका देत आहे. चटणी पण आपली खोबऱ्याची बनवलेली आहे मी. तर आपल्याला फक्त जिरे मोहरी टाकलेली आहे, कारण की कढीपत्ता नव्हता. त्यामुळे मग मी फक्त तेवढ्याचीच फोडणी दिलेली आहे. आणि मस्त त्याला आता मी मिक्स करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि ते मिक्स करून झाल्यानंतर ना आता एका साईडला आता मी पटकन असं बटाटा पण फ्राय करून घेणार आहे. तर बटाटे ते सोलून घेत आहे मी. बघू शकता तुम्ही सोलून झालेले आहेत. मग पटकन त्याला असे मोडून घेतलेले आहेत. आणि खूप छान टेस्टी असे बटाटा झालेला बरं का. तुम्ही पण एकदा नक्की बनवा, खूप छान लागतो. आणि डोश्याचं पीठ पण ह्यावेळेस खूपच छान झालेलं आणि डोसे सुद्धा खूप मस्त झालेले आहेत. चला तुम्हाला तेही पुढे मी शेअर करणार आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला बटाटा मॅश करून घेतलेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे वरून. आणि तुम्ही हे जे ना वडे वगैरे पण बनवू शकता, एक नंबर लागतात बरं का. सेम असंच करायचा बटाटा. आणि हे बघा रात्रीच मी पीठ वाटून ठेवलेलं होतं आणि तुम्हाला दाखवते आता. तर बघू शकता किती छान असं फुललेलं आहे आणि फॉर्मेट पण मस्त असं झालेलं आहे. पीठ जेवढं छान फॉर्मेट होईल तेवढे छान आपले डोसे होतात. इडली डोसे जे असेल ते होत असतात बघा. त्यामुळे रात्रीच बॅटर वाटून ठेवायचं आणि मस्त सकाळी छान असं होत असतं. तर मी डोश्यासाठी पहिला ना एका साईडला काढून घेतलेलं आहे छोट्या टोपामध्ये बॅटर. आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. आणि मीठ टाकल्यानंतर ना आता त्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर आता बघू शकता तुम्ही मी पहिला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे, कारण की त्यात भरपूर असे लम्स नको राहायला नाही का, त्यामुळे. तर आता इथं झालेलं आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून. आणि मी आता एक छोटासा कांदा घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि तव्याला चांगलं स्प्रेड केलेलं आहे. आणि आपला जो रेग्युलरचा तवा असतो ना मी त्यातच करत असते बघा. तर झालेलं आहे. आणि एक त्यामध्ये आता गॅस आपला स्लो करून मग आपल्याला डोसाचं पीठ आपलं त्यावर स्प्रेड करायचं आहे. आणि एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला करत राहायचं आहे बघा. असं मागं पुढं करायचं नाही, एकाच साईडने असं नीट सीध्या टाईपनेच आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे, जेणेकरून आपले मस्त असे होतात. आणि लगेच इथं मी ताटंसुद्धा वाटायला घेतलेले आहेत. तर कारण की कसं आहे ना, उशीर पण झालेला थोडासा आणि ह्यांना खायचा होता मसाला डोसा. तर हे काय मी बटाटा लावून दिलेला आहे आपल्या डोश्यावर. आणि व्यवस्थित असं आता बघू शकता तुम्ही छान असं प्रेट झालेलं आहे. आणि डोसे मस्त असे क्रिस्पी पण झालेले, सॉफ्ट झालेले, खूप टेस्टी असे झालेले बघा. ताकद पण नसते, फक्त आणि फक्त डाळ आणि तांदूळ हेच असतं मेजरमेंट. 3 वाट्यांना मी 1 वाटी उडदाची डाळ टाकते आणि ते दोन्ही मिक्स करून भिजवत असते बघा. आणि 4-5 तास मी भिजवून लगे वाटून ठेवते. आणि इथं झालेला आहे आपला मस्त असं मसाला डोसा चटणी. आणि एक नंबर झालेला, खायला तरी खूप यम्मी झालेला, टेस्टी लागत होता खूप. आणि इथं बघू शकता आता आरवला ते पण काढून घेत आहे. आणि ह्यांना पण बाहेर जायचं होतं त्यामुळे पटकन असं करून घेतलेलं आहे. तर आरवला तर साधा डोसा दिलेला आहे मी त्याला, कारण की आवडतो. आणि एका साईडला मयंकला पण काढून घेत आहे. तर गरम गरम डोसे खूप छान लागतात खायला, टेस्टी पण लागतात बघा. तर बघू शकता तुम्ही, बघताच तुम्हाला कळत असेल किती मस्त असे होतात. बिलकुल पण चिपकणार नाहीत, काहीच नाही, खूप मस्त असे होतील. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने काहीच टाकायचं नाही त्या पिठामध्ये. तर असं बघू शकता. आणि हे सर्व करत करत ना माझं एवढं म्हणजे आज कामं वाढलेत ना. आणि एकतर हे इडली डोश्याचे एवढे कुटाणे असतात ना, खूपच जास्त, म्हणजे खायचं कमी आपण, पण त्याचा पसारा जास्त पडतो बघा. बरं मी इडली एक नाही केलं, इडली केलं तर अजून जरा जास्त पसारा पडतो. तरी डोसे पण केले तरी तेवढाच कुटाणा असतो बघा.
तर ठीक आहे, असू दे, आता काय करणार आहे नाही का. आणि कधीतरी आपलं पोरांना सुट्ट्या वगैरे असले तरच मी करायला घेत असते, कारण की सकाळच्या गडबडीमध्ये होत नसतात. आणि सुट्टीच्या दिवशी कसं माणूस निवांत असतं, पण कसं ह्यांना पण बाहेर जायचं होतं, त्यामुळे काय निवांत राहिलंच नाही, अशी गोष्ट झाली. तर असो, तर आता इथं मयंकसाठी काढून ठेवलेलं, मयंक नव्हता, बाहेर गेलेला. आणि ह्यांना पण मी बघत होती काय लागते काय नाही, आणि त्यांना गरमागरम मस्त असे काढून देत होते बरं डोसे. आणि इथं बघू शकता मस्त असे जाळीदार असे डोसे होत होते आपले, एकच नंबर असे. आणि तुम्हाला एकदा तुम्ही नक्की ट्राय करा बरं का. असं 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी आपलं उडदाची डाळ व्हाईटवाली. आणि इथं बघू शकता कसले जाळीदार स्पंजी असे झालेले आहेत. हा मी थोडा मीडियम साईजचा जाळ टाईप केलेला बरं का. आणि मग मी खायला बसली, मस्त खाल्लं पिल्लं, आणि इथं दूध पूर्ण उतू गेलं. अर्ध्याच्या पेक्षा जास्त दूध हे माझं उतू गेलेलं आहे. आता काय करणार आहे, पण आता लक्षच नव्हतं. आणि दूध हा ना कसं करतं माहिती का, जरा पण आपलं दुर्लक्ष झालं की दूध हे पडणारच. ते कसं म्हणतात ना, काय म्हणतात त्याला बाबा, ध्यान हटा दुर्घटना घटा, असं काहीतरी नाही का. तशीच गत झालेली आहे माझी पण आज. आणि मी त्यावर अजून झाकण लावलेलं, त्यामुळे ना ते जरा जास्तच उतू गेलं बघा. झाकण लावल्यामुळं लगेच नवऱ्याचे तर ऐकावंच लागतं नाही का. ते पण घरातच होते, ते नसतं तर टेन्शन नसतं. ते असले ते म्हणले आता काय दूध आपलं फ्रीमध्येच येतं, बस झालं. ह्यांना पण एक तेवढंच कारण लागतं बोलायला, नवऱ्यांना पण काय सांगायलाच नको बाबा. आणि हे काय, आणि आपल्याला स्वतःला काय, आपण काय मुद्दामून करत नसतो, पण आता काय होत असतात गोष्टी कधी कधी नाही का. तसं तर मी तिथं उभं राहूनच करते, पण दुधाच्या वेळेसच काय माहिती माझ्यासोबत तसं लय वेळेस केस गळत असतात. दूध न जरासं पण माझं लक्ष सरकलं की लगे दूध उतू जातं, म्हणजे जातंच. आता हे सर्वांसोबतच होत होतं का नाही ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. माझ्यासोबत तर लय वेळेस झालेलं आहे खूप वेळेस झाले. आणि आज पण तसंच झालं. मी म्हटलं काय नाही, गॅस तर स्लो होता, पण झाकण त्याच्यावर झाकलेलं होतं ना, त्यामुळे हे माझे डबल कुटाणे झालेले आहेत. मग काय आता सर्वच काढून धुवून बिवून, आणि मग जेवढं खाल्लं ना तेवढं सर्व पचलं पण माझं, समजून घ्या तुम्ही. कारण की इतका मला वैताग आला. एक तर सकाळ सकाळी हे सर्व गोष्टी करायच्या, आणि परत म्हणजे नाही का असतं ना, की आपण एवढं करून धरून पण कधी कधी नाव नाही घेतलं ना, मग मला अजून जरा डोकं फिरतं. त्यामध्ये होते, आणि त्यात हे अजून झालं बघा कुटाणं. तर असं आता काय करणार आहे. मग मी स्वच्छ करून घेतलेलं आहे, बघू शकता एकदम स्वच्छ घसून वगैरे घेतलेलं आहे. डोसे बनवणं माझ्यामध्ये खूपच महागाचं पडलं आज, खरं सांगते तुम्हाला मी खूप कंटाळा आला मला खरंच, एवढे कामं कामं कामं. तर असं कोणाकोणासोबत होतं मला नक्की कळवा बरं का. तर असं चला, आता बघू शकता किचन स्वच्छ असं क्लीन करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर लगेच म्हणलं आता बसून तरी उपयोग नाहीये. भांडे जेवढे पण पडलेले आहेत तेवढे भांडे पटकन असे मी आता क्लीन करून घेत आहे. तर असं स्वच्छ असे भांडे घासले. आणि हे दुधावरचं झाकण इतकं म्हणजे कडक झालेलं ना, मग त्याला भिजवलं होतं मी, आणि मग स्वच्छ असं घसून काढलेलं आहे. त्यानंतर ना सर्व स्टँड घसायला काढले ते गॅसवरचे, कारण की खूप घाण झाले होते. आणि दुधामुळे तर जरा जास्तच हे झाले. चाय आणि दुधामुळे ना खरंच खूप वैताग येतो. आणि आपलं हे जे वरण आपण बनवतो ना, त्या वरणाचं एक तरी पण माझ्या वरणाचं कधी जास्त उतू जात नाही, कारण की ना मी स्लो गॅसवर शिजवत असते वरण, त्यामुळे जास्त जात नाही. तर आता इथं बघू शकता स्वच्छ असे आता भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत मी. आणि तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये कळवत जावा. मी रोज आपले लॉंग व्हिडिओ 12 वाजता सोडत असते सकाळच्या टायमाला, त्यामुळे तुम्ही रोज कंटिन्यू बघत चला. आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंटमध्ये मला नक्की कळवत चला, म्हणजे मला तेवढंच कळेल की बाबा आपलं कुठं चुकतंय, काय चुकतंय नाही का, मग आपण जरा त्यात सुधारणा करू शकतो. तर मग काय, आता मी दमली होती खूपच, त्यामुळे म्हटलं चला आता ना छानपैकी चाय बनवलेला आहे. आणि चाय तर ना, नाश्ता वगैरे झाला की चाय हे पाहिजेलच असतो. चाय पिला ना तेवढीच एनर्जी पण येते. आणि मला तर ती एक सवय झालेली आहे, ती सवय सोडायची पण ती काय होणार नाही लवकर मला नाही वाटत. जर तुम्ही सांगा काहीतरी टिप असेल तर सवय सोडायची. त्यानंतर मग काय ठोस होते घरात मस्त, तर मग अर्धा ठोस खाल्लेला आहे, चाय पिला आहे मस्त असं बसून. बिग बॉस बघत बसलेली मी मराठी, तेच बघत बघत छान ठोस वगैरे खाल्लेला आहे. त्याचबरोबर आरोचा थोडा होमवर्क राहिलेला होता, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सरचं,
ते त्याला सर्व सांगत होते आणि तो कंप्लीट करत होता ते. आता त्याच्याकडनं ते लर्न पण करून घ्यायचे आहेत. तर भरपूर असा रुटीन असतो बघा माझा दिवसभराचा. तर चला असो, हा व्लॉग आजचाच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की